नमस्कार, मी डॉक्टर सागर दिगंबर घडते एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये व्हिट्रिओ रेटिना सर्जन म्हणून कार्यरत आहे। आज आपण एक अत्यंत गंभीर आजार म्हणजे रेटिनल डिटॅचमेंट याबद्दल माहिती घेणार आहोत। रेटिनल डिटॅचमेंटच्या आधी रेटिना म्हणजे काय असतं हे माहिती असणं आवश्यक आहे। रेटिना म्हणजे डोळ्याच्या मागील भागातील एक पडदा, ज्यावर लाईट पडून आपल्याला दृष्टीने सगळं दिसतं। म्हणजे तो पडदा मेंदूशी कनेक्टेड असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी नीटसर दिसतात। या पडद्यामध्ये जर काही कारणामुळे छिद्र झालीत आणि तो पडदा जागेवरच सरकला, उदाहरण द्यायचं म्हटलं तर एका भिंतीवरून जसं एखादं वॉलपेपर सरकतं तसं तो पडदा सरकला तर त्याला रेटिनल डिटॅचमेंट म्हटले जातं। या आजारात जेव्हा तो पडदा मागील भागापासून सरकतो त्याच्यामुळे त्याचा रक्तपुरवठा कमी होतो आणि हळूहळू कायमस्वरूपी तो निकामी होतो। त्याच्यामुळे वेळेत त्याचं निदान होणे की आपल्याला रेटिनल डिटॅचमेंट आहे किंवा नाही आहे आणि योग्य ती ट्रीटमेंट अचूक वेळेत झाली तर पूर्णपणे दृष्टी जाण्यापासून आपल्याला वाचवता येतं आणि वेळेत ट्रीटमेंट जर झाली तर जी आहे ती दृष्टी कायमस्वरूपी टिकून सुद्धा राहते। आता हा आजार कोणाला होतो? ज्याही व्यक्तींना भिंगाचा मोठा चष्मा असतो, 6 किंवा 6 पेक्षा जास्त मोठा नंबर असतो किंवा डोळ्याला काही मार लागतो किंवा एकंदरीत कुठल्याही प्रकारची कॉम्प्लिकेटेड डोळ्याची सर्जरी झालेली असते, अशा पेशंट्समध्ये अशा रुग्णांमध्ये हा आजार होण्याची शक्यता इतर रुग्णांपेक्षा जास्त असते। याची लक्षणं काय असतात? रेटिनल डिटॅचमेंट या आजारात सुरुवातीला कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळत नाहीत। फार क्वचित केसेसमध्ये सुरुवातीला डोळ्यासमोर काळे टिपके फिरणे, त्याला फ्लोटर्स असं म्हटलं जातं, किंवा डोळ्यात वीज चमकल्यासारखं वाटणे म्हणजे फ्लॅशेस ऑफ लाईट असं वाटतं, किंवा एखाद्या केसेसमध्ये अचानक डोळ्यासमोर पडद्या आल्यासारखं दृष्टी कमी होऊ शकते। जर असं काही लक्षणं दिसली तुम्हाला तर तुम्हाला ताबडतोब डोळ्याच्या डॉक्टरांकडे दाखवायला हवं। जितक्या लवकर आपण दाखवू त्यानुसार लवकर ट्रीटमेंट सुरू होऊ शकते आणि जी आहे ती दृष्टी टिकवली जाऊ शकते आणि जी पण कमी झाली ती पण लवकरात लवकर आपण ऑपरेशन करून नीट करता येते। एकंदरीत जर हा आजार आपल्याला झाला आणि आपण ट्रीटमेंटकडे दुर्लक्ष केलं किंवा वेळ घालवला तर येणारी नजर फारशी येत नाही। त्याच्यामुळे अचूक वेळेत निदान आणि लगेच ट्रीटमेंट करणे फार गरजेचं असतं। मागच्या पडद्याचे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, ते तुमच्या डोळ्यात औषध टाकून पूर्ण पडदा चेक करतात, त्यात कुठे छिद्र आहेत, किती पडदा सरकला याची तुम्हाला माहिती देतात। काही ऑप्टोस, फंडस कॅमेरा किंवा बी स्कॅन या पर्टिक्युलर टेस्ट किंवा कधी गरज पडली तर OCT मॅक्युला या सगळ्या टेस्ट करून आपण एकंदरीत तुमचं निदान करतो आणि त्या निदानानुसार पडद्याची कंडिशन काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला किती इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं हे आपल्याला कळतं। यात बऱ्याच प्रकारच्या शस्त्रक्रिया असतात, जसं की न्यूमॅटिक रेटिनोपेक्सी, स्क्लेरल बकल किंवा पार्स प्लॅनर व्हिट्रेक्टोमी नावाच्या सर्जरीज। त्यात आपण डोळ्यात तेल किंवा गॅस सोडतो जेणेकरून आपला पडदा जागेवर चिटकायला हवा। आता या ऑपरेशननंतर सुद्धा आपल्याला भरपूर काळजी घ्यावी लागते। जर कुठल्याही प्रकारच्या ऑपरेशनमध्ये तुमच्या डोळ्यात ऑइल किंवा गॅस टाकलं तर तुमचे जे डॉक्टर आहेत तुम्हाला व्यवस्थित माहिती देतात की कशा पद्धतीने तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि ते सगळं तुम्हाला 1-2 महिने व्यवस्थित पाळावं लागेल, तरच कुठे हळूहळू तुमची दृष्टी परत पूर्ववत होऊ शकते। एकंदरीत रेटिनल डिटॅचमेंट हा आजार फार गंभीर आहे। वेळेत निदान आणि वेळेत ट्रीटमेंट होणे फार गरजेचं असतं आणि या आजाराला शक्यतोवर सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया हाच उपाय असतो आणि तो वेळेत केला तर तुमची दृष्टी कायमस्वरूपी टिकून राहते। म्हणून जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जशी अचानक डोळ्यात लाईट चमकणे किंवा डोळ्यात तुम्हाला असं वाटलं की अचानक दृष्टी कमी झाली किंवा डोळ्यात काळे टिपके अचानक वाढणे असं काही असेल तर ताबडतोब तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवणे गरजेचं आहे। जे मी तुम्हाला आधी सांगितलं की ज्याही पेशंटमध्ये कधी डोळ्याला मार लागलेला असतो किंवा भिंगाचा मोठा चष्मा असतो त्यांनी वार्षिक डोळ्याचं रेटिनाचं चेकअप करणे फार गरजेचं असतं। ते केलं तर त्यात सुरुवातीला जर आपल्याला लक्षात आलं की पडद्यामध्ये कुठे छिद्र होत आहे तर त्याला लेझर करून आपण रेटिनल डिटॅचमेंट होण्यापासून वाचवू शकतो। आणि हे सगळ्या आजारांबद्दल आणखी काही माहिती हवी असेल किंवा काही निदानाबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये भेट देऊन तुमच्या सगळ्या शंकांचं निराकरण करू शकता। धन्यवाद।